Hi children, welcome back in our online scholarship classes. Dear students, I hope you all are fine and enjoying watching videos. Keep watching our videos regularly and study regularly. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप या विषयाच्या इंग्रजी घटकावर आधारित प्रश्न उत्तरे आपण सोडवत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा पाठ सुरू केला होता. इंग्रजी विषयामधला हा व्होकॅब्युलरी विभाग आपण पाहत आहोत आणि त्यातला दुसरा पाठ. पहिला पाठ होता व्होकॅब्युलरी आणि हा जो पाठ आहे तो आहे वर्ड फॉर कंटेक्स्चुअल मीनिंग. मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द रिलेटेड वर्ड फॉर कंटेक्स्चुअल मीनिंग. तर वाक्य दिलेले आहेत आणि वाक्यामध्ये काही भाग अधोरेखित केलेला आहे. तर त्या अधोरेखित भागासाठीचा रिलेटेड त्याचं मीनिंग असलेला संबंधित अर्थ असलेला पर्याय आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून निवडायचा आहे आणि हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, तर आपण या अगोदर 10 प्रश्न सोडवले आहेत. आता 11वा प्रश्न आपल्याला या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे. तर चला आपण त्याचं वाचन करू. Question number 11 is given here. The progress in his career is at snail's pace because of his laziness. या वाक्यामध्ये at snail's pace या शब्दाला अंडरलाइन केलेला आहे. at snail's pace या अंडरलाइन केलेल्या शब्दाचा योग्य पर्याय असलेला अर्थ असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर एका व्यक्तीचं जो करिअर आहे त्या करिअरची प्रगती स्नेल स्पेस म्हणजेच गोगलगाईच्या गतीने होत आहे आणि त्याचं कारण दिले कारण की लेझीनेस म्हणजे आळशीपणामुळे त्या व्यक्तीचं करिअर जे आहे गोगलगाईच्या गतीने प्रोग्रेस करत आहे. तर मित्रांनो, पूर्ण वाक्याचा अर्थ पाहिल्यानंतर या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ आपण बघू. स्नेल स्पेस म्हणजे नेमकं काय? व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो, व्हेरी हार्ड, व्हेरी ब्रेवली. जर आपण गोगलगाय पाहिली असेल तर या प्रश्नाचं उत्तर बघ अगदी सोपं आहे. गोगलगाय ही खूप स्लो असते आणि त्याप्रमाणे या अंडरलाइन केलेल्या शब्दांचा अर्थ असणारा जो पर्याय आहे तो आहे व्हेरी स्लो, ऑप्शन नंबर 2. तर आपल्याला या ठिकाणी 2 नंबरच्या वर्तुळाला डार्क करायचा आहे. परीक्षेमध्ये तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेनचा वापर करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 12. ही टर्न अ डिफ इयर टू हिज फादर्स ॲडवाइस. He turned a deaf ear to his father's advice. वडिलांनी दिलेल्या सल्ल्याला त्याने काय केले? की त्याने बहिरेपणाचं नाटक केले. म्हणजे he turned a deaf ear. ओके. मग याच्यासाठी कोणता पर्याय आहे आपण बघू. ऑप्शन नंबर 1 इग्नोर, did not hear, pretended to be deaf, लिसन केअरफुली टू. त्याने ऐकलेलं तर मुळीच नाही. ओके, हे ऑप्शन नाही आहे. आता मग टर्न अ डिफ इयर मीन्स व्हॉट? इग्नोर, डिड नॉट हियर और प्रिटेंड टू बी डिफ. तर मित्रांनो, टर्न अ डिफ इयर मीन्स इग्नोर. आणि इग्नोर म्हणजे काय? तर त्याने इग्नोर केलं म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. ओके, वडील काय सांगत आहेत तो सल्ला त्याने ऐकलेला नाही आणि त्याच्याकडे इग्नोर केले, कानाडोळा केला. ओके. क्वेश्चन नंबर 13 इज हियर. अ सोल्जर्स लाइफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. ओके, सोल्जर्स लाइफ इज कंपेयर्ड विथ बेड ऑफ रोजेस. इट इज गिवन हियर दैट सोल्जर्स लाइफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. अ बेड ऑफ रोजेस चा अर्थ होतो गुलाबांचा बिछाना नाही. ओके, नॉट अ बेड ऑफ रोजेस. नाउ हियर ब्रॅकेट इन ब्रॅकेट 1
सूचना आपल्याला इथे दिली आहे की काय, चूज टू ऑप्शन्स. म्हणजेच आपल्याला या अधोरेखित केलेल्या शब्द समूहासाठी पर्यायी उत्तरांमधून दोन उत्तर शोधायची. दोन पर्यायी अचूक असणार आहेत. टू ऑप्शन्स आर करेक्ट आन्सर्स. ओके, तर बघा पहिला ऑप्शन आहे नंबर 1, इज नॉट इझी सिच्युएशन, इज नॉट प्लीजंट सिच्युएशन, इज नॉट सॉफ्ट एज रोजेस, और फोर्थ वन इज फॉर्मी. So which two options are correct answer for this underlying words? Okay, a soldier's life is not a bed of roses means option number 1 and option number 2. These first two options are correct meaning, okay, of this given words. Now चला मग ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन 2 ला आपल्याला वर्तुळ कलर करायचे, ठीक आहे, डार्क करायचे. ऑप्शन नंबर 1 and ऑप्शन नंबर 2. A soldier's life is not easy situation. A soldier's life is not pleasant situation. Okay? Now 14th question. पुढचा 14वा प्रश्न आपण बघू. बघा 14वा प्रश्न. Fire brigade arrived in the nick of time before fire became worse. Okay? Fire brigade arrived in the nick of time. In the nick of time, for this phrase, what is the correct option having the meaning of this phrase? Okay? Before fire became worse. आगीने उग्र रूप धारण करण्या अगोदरच फायर ब्रिगेडची गाडी त्या ठिकाणी येऊन पोहोचली, अराइव्ह झाली. ओके, ऑप्शन्स आर गिवन. आफ्टर द फायर ग्युटेड द बिल्डिंग, बिफोर टाइम, व्हेन द फायर वॉज एक्सटिंग्विश्ड, एट द राइट मोमेंट. फायर ब्रिगेड अराइव्ड इन द निक ऑफ टाइम, बिफोर फायर बिकेम वर्स, and its correct meaning is given in option number 4. Our answer is option number 4, at the right moment. म्हणजेच योग्य क्षणी फायर ब्रिगेडची गाडी येऊन पोहोचली. सो darken the fourth option here. 15वा प्रश्न. शिवाजी महाराज could not put up with such an insult in Aurangzeb's darbar. Okay, Shivaji Maharaj could not put up with. So what is meant by could not put up with? So let's read these four options. Could not be happy, could not keep silence, could not bear, and could not be angry. So students, if we read the sentence, Shivaji Maharaj could not put up with such an insult in Aurangzeb's darbar. औरंगजेबाच्या दरबारामध्ये झालेला अपमान सहन करण्यासारखा नव्हता, ते सहन करू शकले नाही. फॉर दिस मीनिंग वी हॅव करेक्ट मीनिंग इन थर्ड ऑप्शन, कुड नॉट बियर. इट इज अवर आन्सर. नाउ सर्कल टू द थर्ड सर्कल हियर. Okay students, in this way we have finished this lesson. From this lesson all 15 questions we have finished here. या प्रश्न प्रकाराचे बरेच प्रश्न आपण सोडवलेले आहेत. हा सर्व भाग व्होकॅब्युलरी मध्ये येतो, शब्दसाठामध्ये येतो. तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनाप्रमाणे शब्द शोधायचे आहेत. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ व्हेरी वेल. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.